सावत्र भावाचं पत्र डोक्यावर घेऊन सावत्र भाऊ नाचतो. त्याचं पत्रावर एवढं प्रेम आहे तर भावावर केवढं असेल हे घरी जाऊन पहा. हे प्रसंग डोळ्यापुढे आणा. मी अगदी थोडक्यात 5ला मोकळे करतो तुम्हाला माझा विश्वास आहे. फक्त प्रसंग डोळ्यापुढे इथून दिसेल. मी सांगतो तुम्हाला दिसेल. शत्रुघ्न आला ना अशोकराव, त्याची तीच अवस्था झाली. पत्र तिघांनाही वाचलं नाही नाना. फक्त राजा दशरथ रडतो म्हणून भरत रडतोय. भरत रडतोय म्हणून शत्रुघ्न रडतो. तिघही बाप लेकर रडतात, दरबार रडतो. पत्रात काय चांगला संदेश की वाईट कोणच वाचला नाही. फक्त रडणं सुरू झालं. एवढ्यामध्ये वसिष्ठ गुरुजी आले. सर्वांना शांत केलं. गुरुजींनी पत्र आपल्याकडे घेतलं. इथून दिसेल तुम्हाला. आणि पत्रामध्ये 5 प्रसंग आहे बरं का नाना. ताटिकावध, यज्ञरक्षण, अहिल्या उद्धार, धनुष्यभंग, परशुराम विदाय. पत्र दिवसभर पुरेल. मी अर्ध्याच मिनिटात सांगतो. अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि विश्वामित्राच्या भाषेत लिहिलेलं पत्र आहे. वसिष्ठांनी वाचायला धीर गंभीर आवाजात पत्र सुरू केलं तेव्हा सर्वांगाचे कान करून दरबारातले लोक पत्राचं श्रवण करू लागले. तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना ताटिका नावाची राक्षसी धावून आली. एकाच बाणात तुमच्या रामाला ताटिकेचा वध केला म्हटल्याबरोबर सर्वांनी टाळ्या वाजवल्या दरबारात. नंतर यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी आलेले सुभाव आणि मारीची तुमच्या रामानं मारीचीला 400 कोस पाठवला. सुभावाचा नाश केला. माझा यज्ञ पूर्णत्वास गेला. महाराज प्रसंग दुसरा संपला. तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना रस्त्यामध्ये शापित अहिल्या दगडहून पडलेली तुमच्या रामाच्या रजक्रांतीचा उद्धार झाला. रावणासारख्यानं हालत नाही तर धनुष्याचे तुमच्या रामानं 2 तुकडे केले आणि 21 वेळा निक्षत्रे पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर तुमच्या रामाच्या चरणावरती डोकं टेकून नतमस्तक होऊन निघून जाता झाला. पत्राचं पूर्ण वाचन झालं ना नाना. ज्या सेवकांनी पत्र आणलं होतं त्यांच्या पुढे सप्रेम भेटीचा ढीग लागला. आनंद आवरे ना प्रजाजनाला, पण सेवक हात लावे ना भेटीला. दशरथजीला म्हणावं लागलं, सेवक लोग भीख नहीं है, प्रेम की भेंट है, स्वीकार करो. अविनय हो तो क्षमा करे सरकार, हम कन्या पक्ष वाले हैं. कन्या पक्ष वाले याद दे सकते सरकार, यह का नहीं ले सकते. एक प्रसंग पहा. सेवक म्हणतात आम्ही सीतेच्या माहेरच्या आहोत आणि माहेरची माणसं लेकीच्या सासरी देत असतात, पोरीच्या सासरचं नेत नसतात. महाराज आम्ही सीतेच्या माहेरच्या आहोत. एक प्रसंग पहा नाना. आता सुद्धा ही परंपरा आहे. शहरात नसेल पण खेडे गावामध्ये. अरे कोणाच्याही मुलीचं लग्न असू द्या. झोपलं नाही ना ते? हा बरं ठीक आहे. अरे 10-5 पाहिजे बस. कोणाच्याही मुलीचं लग्न असू द्या, पूर्ण गाव एकजुटीनं कामाला लागतं बरं का. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव काय असतात. आपल्या गावची ताई नांदायला, झोपडपट्टीतला माणूस असो की वाड्यातला, खेड्यामध्ये जी 25 वर्ष राहिली आपल्या गावात ती पाहुणी होणार आहे. आज सगळे गाव त्या गावचा श्रीमंत असेल, मुलीसाठी गोदरेजचं कपाट आणतो. पण त्या गावचा झोपडपट्टीत राहणारा गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, मळकटलं पागोट, नाना 2 शेळ्या चारतोय तो, जर्मनच्या ताटात शिळीपाकी भाकरी खातो, तोही बदनापूरला येतो आणि 25 रुपयाचं फुलपात्र नेतो का माझ्या गावची ताई नांदायला चालली म्हणतो. राजे आम्ही सीतेच्या माहेरच्या आहोत. इथे काय देता येईल ते देऊ, इथलं नेणार नाही. एक मिनिट घेतो. राजा जनकाने सप्रेम भेटीमध्ये हत्ती दिले होते आणि हत्ती हा बुद्धिवान प्राणी आहे. हत्ती अयोध्येला आले तर गवत खात नाही. 1 दिवस, 2रा दिवस, 3रा संपला. प्रश्न पडला दशरथजीला की हे गवत खात नाही, जिवंत राहतील कसे. आणि म्हणून राजा दशरथजीनं पत्र तयार केलं. महाराजा मिथिलापति जनक जी को प्रणाम. खत लिखने का कारण है कि दहेज में भेजे हाथी अयोध्या का घास नहीं खा रहे. चिंता इस बात की हो रही, वो जिंदा कैसे रह सकते. जल्दी जवाब भेजो आपका महाराज अयोध्यापति. पत्र पोहोचलं. परमेश्वर महाराज लगेच पोहोचतं. जनकाने उत्तर पाठवलं, ते मुलीच्या माहेरचे हत्ती असल्यानं सासरचं गवत खाणार नाहीत राजे, पण काळजी नसावी. माझ्या लेकीला दिलेले हत्ती तिच्या सासरी जिवंत आहे, तोपर्यंत त्यांचं गवत मिथिला नगरीवरून पाठवण्यात येईल. आपला महाराजा जनक. हे प्रसंग
बरं का नाना, मिथिलापत अशोकराव. तयारी सुरू झाली. रथ सज्ज झाला. रथामध्ये दशरथ राजे, वशिष्ठ गुरुजी, सुमंत प्रधान, भरत, शत्रुघ्न, त्यांची मित्रमंडळी घोड्यावरती आणि वरात निघाली. वरात निघाले तेव्हा जगातले सगळे शुभशकुन वरातीला सामोरा येऊ लागले. हे नाही रामायण ऐकलं तरी एवढं ऐका, तुमच्या फायद्याचं आहे. हा ना. जाताना उजव्या भागाच्या शेतात कावळे दिसले बसलेले. दशरथ राजे वरात घेऊन निघाले तेव्हाच सांगतो हे. उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे, मुंगूस, शीतल, शांत आणि सुगंधी 3 प्रकारचा वारा, डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ आणि कडेवर लेकरू घेतलेली महिला, कोलं दिसलं, वासराला पाजत पाजत येणारी सामोरून गाय दिसली, हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे गेला, डाव्या भागाच्या वृक्षावर कोकिळ पक्षाचं गायन, सामोरून दही विकणारी महिला दिसली, मासे विकणारा कोळी, वेदाचं पुस्तक घेतलेला ब्राह्मण. एवढे शुभशकुन झाले कधीही वरात निघाली तेव्हा. हे जर शकुन तुमच्या जीवनात घडले, कधी कधी कावळे 5-50 शेतात बसतात, झाडावरचे नको, शेतात बसलेले, आणि ते जर उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसले की समजायचं आजचं काम 250% होणार. डोक्यावर माठ पाण्यानं भरलेला आणि कडेवर तिचं लेकरू, मग तर दुधात साखर. सघट सबाल 2 शब्द आहे. डोक्यावरील पाण्यानं भरलेल्या माठासह आणि कडेवरील लेकरासह महिला दिसणं शुभशकुन आहे. पण काय म्हणतो नाना मी, शकुनाचं आयोजन नसावं बरं का उज्ज्वल. हे अचानक व्हायला पाहिजे. नाही तर एखादा म्हणू शकेल तिकडे कोण आहे रे, त्या मावशीला म्हणा डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ न कडेवर लेकरू घेऊन चौकात उभी राहा, तुला 2100 रुपये रोख देतो म्हणा. तुझ्या बापानं ठेवलं का हे? पैशाच्या मस्तीत बोलतो का? आयोजन नहीं होना चाहिए जो अचानक होता है. आज शकुनांनाही वाटलं आपल्यालाही पवित्र व्हायची संधी आहे, कारण ब्रह्माचा बाप वरात घेऊन चाललेला आहे. अरे ही संधी 1 मिनिट घेतो. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राम मंदिराचं भूमिपूजन केलं 2 वर्षापूर्वी. कोरोनाचा काळ होता. ब्राह्मण मंडळी, लावा डोळ्याला पाणी वगैरे वगैरे, बरं का नाना, वगैरे झालं. पूजा झाल्यानंतर ब्राह्मणाला बोलायला मोबाईल दिला. अयोध्येतली गोष्ट. मोबाईल नाही माईक. आले का काय करतात, डोक्यात घुसलंय तेच. बोवाच्या डोक्यातून जाईना मोबाईल, ते बोलायला नाही का. तर काय इलाज आहे का त्याला बोलायला? ब्राह्मणाने माईक हातात घेतला. अयोध्येतली घटना, आणि रडणं सुरू झालं ब्राह्मणाचं. मोदी जी म्हणाले, क्यों रोते हो भाई, पूजा करते समय मेरी कुछ गलती होगी? नहीं साहब. तो रोते क्यों? ये खुशी के आंसू है साहब. मतलब हमारी ब्राह्मण लोगों की कितनी पीढ़ियां अयोध्या में पूजा करते करते गुजर गई साहब. लेकिन ऐसा अवसर कभी नहीं मिला साहब, और नहीं मिलेगा. जो आज हिंदुस्तान का प्राइम मिनिस्टर हमें यजमान मिला है. पटलं तर टाळी वाजवायला हरकत नाही.
तर ठीक आहे जाऊ द्या. सीमेवरती दोन सागराचं मिलन आहे. एक अयोध्येचा जनसागर, एक मिथिलेचा जनसागर. तिकडून सर्वात पुढे महाराज जनकजी, बंधू कुशकेतू, शतानंदजी, राम लक्ष्मण. इकडून सर्वात पुढे दशरथजी, वसिष्ठ, सुमंत प्रधान, भरत, शत्रुघ्न. राजे जनक घाई घाई पाया पडायला आले दशरथजीच्या. दशरथजी तेवढ्याच चपळाईनं पुढे गेले, पाया पडून कडकडून मिठी मारली. महाराज, मैं कन्या का पिता, आप पुत्र के पिता हो. कन्या के पिता का अधिकार छोटा होता है, मुझे पैर पडने दो. मुलीच्या बापाचा व्यवहार. आता दुसरा प्रसंग पहा. मुलाचा बाप किती नम्र असावा हे दशरथाकडे पहा. बोले, मिथिलापति, आप कन्या के पिता, मैं पुत्र का पिता हूं. कन्या का पिता दाता होता है, पुत्र का पिता याचक. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूं, मुझे संभाल लेना. कुठं लावायची ही नम्रता. अरे 2च गुंठे ऊस असतो अशोकराव. नवरदेवाच्या बापाकडे त्याच्यात गाजर गवत लेखाचा गवतानं ऊस दिसत नाही 2 गुंठ्यातला, बरं का जिजा. तरी लग्नाच्या कार्यालयात रुसून बसतो बाप नवरदेवाचा. बाकीचे म्हणतात चला पुढं. नाही येणार. त्याला माहित आहे एवढी संधी पुन्हा कोण कुत्र विचारते आपल्याला. चला पुढं. नाही येणार. मग तर काय झालं, मी बाप आहे नवरदेवाचा. मग सगळ्या पाहुण्यांना माहिती आहे, चला पुढे. नाही येणार. काय झालं, काय, मी बाप आहे नवरदेवाचा. अहो सगळ्यांना माहिती, चला पुढे. नाही येणार. काय झालं, मी नवरदेवाचा बाप आहे. तुझंच नाव छापलं नवरदेवाच्या नावापुढे पत्रिकेत. तू स्वतःच का संशय घेतो, बाप आहे बाप आहे बाप आहे. मराठी फिरवायची नाही. देवदासजी चला पुढं. नाही येणार. काय झालं, मला पहिला पटका का नाही बांधला. अरे काय बिघडलं लेका, नाही पटका बांधला पहिला तर 2च गुंठे उष्ण गाजर गवत बसला रुस. अरे भगवंताचा बाप आहे तरी नम्रता पहा. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूं, मुझे संभाल लेना. आणि म्हणून मुलीच्या बापानं स्वतःला कमी समजायचं नाही. इथे जेवढे मुलीचे बाप असतील त्यांना सांगतो. असं शिवाजीला आहे वाटते मुलगी, नाही तर टाळी वाजवली म्हणून म्हणतो. बरं, मुलीचा बाप. मुलीचा बाप कोण आहे. मुलीचा बाप दाता असतो. दाता आहे का नाही जिजा. दाता कोणाला म्हणतात, दान करतो त्याला. आणि मग पुत्रदान आहे का कन्यादान. शब्द काय आहे, कन्यादान. अरे दान करतो तो दाता, मागायला येतो तो भिकारी नाही म्हणू आपण, याचक. अर्थ एकच आहे. याचक काय आणि भिकारी मराठी आहे. नालायक म्हटलं काय, लायकीचं नाही म्हटलं काय. नालायकच्या उलट लायकीचं नाही, पण लायकीचं नाही म्हटल्यावर बरं वाटतं, नालायक म्हटल्यावर वाईट वाटतं. अर्थ एकच. बरं जाऊ द्या, याचक नाही तर भिकारी. काय नाही, मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूं, मुझे संभाल लेना. सर्वांचं मिलन झालं. नाना 2 साधू एकत्रित आले, वसिष्ठ आणि शतानंद. 2 साधूची चर्चा आहे. वसिष्ठाला शतानंदजी म्हणाले, बाबा काय योग आहे, तुमच्याकडे 3 मुलं शिल्लक, आमच्याकडे 3 मुली शिल्लक आहे. सीता तर आम्हाला निश्चित झाली, पण सीतेला बहीण आहे उर्मिला, ती लक्ष्मणरावला देऊन टाकू. आणि जनक राजाचे बंधू आहे कुशकेतू, त्यांना 2 मुली आहे. मांडवी, श्रुतकीर्ती. या चुलत बहिणी हा, लक्षात घ्या. श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला, उर्मिला लक्ष्मणाला, सीतारामाला. 4 बहिणीचं 4 सोबत एकाच मंडपात उरग चालेल. चालेल देवदासजी. तेव्हापासून सामुदायिक विवाह, अजिबात काळजी नाही करायची. झालं. सुंदर मंडप टाकला जसा नारायणरावने टाकला. बस काही काट कसर नाही. अन्नदान दिवसभर चालू आहे. कंटाळ करल तो नाही जेवणार, एवढंच ना. त्याला काही चालू आहे. मस्त मजा आहे.
मंडपात सौंदर्य पाहण्यासाठी पाहुणे कोणते कोणते तुम्ही ओळखा, मी सांगतो. आकड्यामध्ये पाहुणे दिले. आकडे म्हणजे वीज चोरायचे आकडे नाही, फक्त तुम्ही ओळखायचं आहे. इथलं सांगतोय मी. काही 1000 डोळ्याचे होते, काही 12 डोळ्याचे होते, काही 8 डोळ्याचे होते, काही 3 डोळ्याचे होते, बाकी सगळे 2 डोळ्याचे होते. आले का लक्षात पाहुणे? हो म्हणा ना, काय हरकत आहे? जाऊ द्या, नाही लक्षात पण लक्ष आहे तुमचं माझ्याकडे. 1000 डोळ्याचा इंद्रदेव आहे लग्नातले पाहुणे, 12 डोळ्याचा कार्तिक स्वामी आहे, 8 डोळ्याचा ब्रह्मदेव आहे, 3 डोळ्याचा महादेव आहे आणि बाकी सगळे 2 डोळेवाले आहे. पण कोणाच्याच नेत्राची तृप्ती झाली नाही एवढा ब्रह्मदेव रुसला. हे रुसवे फुगवे तेव्हापासून आहे. आणि ब्रह्मदेव निघाला. तिकडे गेटवर नारदजी होते. नारायण नारायण. अहो लग्न व्हायचं आहे बाबा, चालला तुम्ही? नाही थांबणार मंडपात. काय झालं? मला का स्थान नाही पूजेचं? नारदाला वाटला आपला बाप आहे, एवढ्या समाजात याला कसं बोलावं, म्हणून नारदानं ब्रह्मदेवाला तिकडे उसात नेला. उसात, बरोबर देदाजी? आणि मग 4 डोके गहाण ठेवून आला का तू लग्नात? का म्हणतोस? लग्न तुझ्या बापाचं आहे ना, मग बापाच्या लग्नात मुलं नसतात, पुन्हा स्थान मागतो का पूजेचं? अरे राम विष्णूचा अवतार आहे, विष्णूच्या नाभीतून कमळातून ब्रह्मदेव. ते नाही का KG2 ला होता तो पिंट्या, त्याचे पप्पा ऑफिसला गेले, बरं का देदाजी? नीट आहे का? पप्पा ऑफिसला गेले आणि तो पिंट्या किचन मध्ये, मम्मी कपाट उघड होतं, त्याला ते अल्बम सापडलं, याच्या मायबापाच्या लग्नाचे फोटो, बसलं चाळत. मम्मी जिलबी खाऊ घालते पप्पाला, पप्पा लाडू खाऊ घालतात. कुठे काकाचा फोटो, काकीचा फोटो, आजीचा, आजोबाचा, गावच्या ब्राह्मणाचा, याचाच दिसे ना. याला वाटलं एवढं प्रेम आहे डॅडीचं मम्मीचं, माझा का नाही फोटो घेतला? दिलं फेकून अल्बम, बरं का शेठजी? अल्बम फेकून दिलं. तरा चालत किचन मध्ये, मम्मी काय रे? सगळे अल्बम चाललं. जिलबी खाऊ घालती, पप्पा लाडू खाऊ घालतात, कुठे काकाचा फोटो, काकीचा फोटो, गावच्या शेठजीचा फोटो, सगळ्यांचे फोटो. माझा का नाही घेतला? मम्मी तर हादरली. पण मम्मी हुशार, मम्म्या फार हुशार असतात. मम्मीच्या लक्षात आलं याच्या बाजूनं बोलल्याशिवाय प्रकरण शांत होत नाही. त्याचीच बाजू घेतली. कितीदा म्हटलं रे मी तुझ्या पप्पाला की आपल्या लग्नात आपल्या पिंट्याचा फोटो का नाही घेतला? मग काय म्हणले पप्पा? घ्यायचाच नव्हता म्हणले मला. का? त्यांनाच विचार ऑफिस मधून आल्यावर. उद्देशकच मम्मीचा. दिवस तर सुखाचा. आता जेवण घे. नाही जेवणार, नाही जेवलं दिवसभर. आणि त्याचा पप्पा 5:30ला आलं, त्याच्या आवडीचा खाऊ बटर बाहेरून, घे रे बटर, फेका गटारात. काय नाटक करता प्रेमाचा? म्हणजे अख्खा अल्बम चाललं बाबा. काकूचा फोटो आहे, काकीचा फोटो आहे, गावच्या ब्राह्मणाचा आहे, सगळ्यांचा. माझा का नाही घेतला? अरे ते आमच्या लग्नातले फोटो बाळा. हो तुमच्या लग्नातच म्हणतो मी. अरे मी बाप आहे तुमचा. मग मी मुलगा नाही का तुमचा? अरे पण फोटो कसं काढतोय? बाकीच्या कसे काढले? गाढवाच्या बच्चा, बापाच्या लग्नात लेकरं नसतात ना. हे उसातलं चालू आहे प्रकरण. नारद म्हणला ब्रह्मदेव या बापाचं लग्न आहे, बसला रुसून. इकडे विरोधकाची मीटिंग बसली, बरं का? विरोधक तयार असतात. इंद्राकडे काही करा, मुहूर्त टाळा. आणि शेठजी 14 मिनिट मुहूर्त टाळला इंद्रानं. रामाचं लग्न 14 मिनिट उशिरा लागलं. 14 वर्षे वनवासात गेला. आमचं 3.5 तास लेट लागल्यावर काय काय होत असेल हे घरी जाऊन डोकं चालवा. अरे मुहूर्त सांभाळण्यासाठी आहे का छापण्यासाठी? लक्षात घ्या. त्या 2 जीवाचं मिलन जर त्या मुहूर्तावर झालं तर त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जात असतं. म्हणजे नवीन पद्धत निघाली. 10,000 पाहुण्यांना त्रास देतात ते 10 पोरं, नवरदेवाचे मित्र. 10च असतात ते 20-22 वर्ष वयाचे. त्यांचाही दोष नसतो अशोकराव. खर्च नवरदेवाचा असतो, उष्णता त्यांच्या पोटात असते, ते जुमानत नाही कोणाला. लग्न 12:30 3:30 पर्यंत नाचणं चालतंय. लोक घड्याळी पाहतात. 12:30ला आले लोक, त्या फॅन बंद झाल्या, मावल्या
साडीच्या पदरान लेकराला वारा घालतात, पाणी मागतात लेकरं. इकडे बाप अक्षरशः मुलीचा जातो, चला पोरो जा खुशी करू दे आम्हाला. ते 10 बरं का उज्ज्वल, हे ऐकून ठेव. देवीदासजी, मुलीचा बाप शेठजी आचार्याकडे येतो, इकडे या आचार्याला. काय आचारीच म्हणतो, पाटील माझ्यावर का लाल डोळे करता? तुम्हीच म्हणला होता 12:30ला स्वयंपाक तयार ठेवा. तयार होता 12:30ला, 3:30 वाजले आता. मग आंबट वास यायला लागला, मी जबाबदार नाही. अक्षरशः घाबरतो बाप मुलीचा, आणि त्या 20-22 वर्षाच्या नाचणाऱ्या पोराच्या पुढे लोटांगण घालतो बाप, तरी ते जुमानत नाही. चला रे पोरो, अरे चला बाबा, अन्नाची नासाडी व्हायला लागली, जा तुम्ही खुशी करू द्या आम्हाला. म्हणून मला माझं वैयक्तिक मत आहे बरं का नाना, गावोगावी एक मंडई स्थापन करा. गरम रक्ताचे पोरं पाहिजे 10. त्यांच्या हातात ऊसातल्या शेवरीचे दांडके द्यायचे ओले, त्याचं नाव ठेवायचं दांडक मंडई बदनापूर, आपले सहर्षे स्वागत करीत आहे. कधी ते 10 ऐकत नाही ना नवरदेवाचे मित्र, तेव्हा मोबाईल करणे नवरीच्या बापानं, हॅलो दांडक मंडळ बदनापूर, हा चला स्वागताला. कपडे फाटेपर्यंत बदला तिकडे, काही पाप लागत नाही. नवरदेवाला आणा, वेळेवर लग्न लावा, वधूवर दांडक मंडळाला जन्मभर आशीर्वाद देतील, तुमच्यामुळे आमचं कल्याण झालं म्हणतील. लक्षात, हे प्रसंग आपल्यासाठी आहे, मुहूर्त सांभाळण्यासाठी आहे, छापण्यासाठी नाही. 14 मिनिट मुहूर्त टाळला. वसिष्ठानं सांगितलं, मी जबाबदार नाही राजा, पुढे काही यांच्या जीवनामध्ये दुःखद घटना आल्या, याला मी जबाबदार नाही, मुहूर्त चुकलाय. वसिष्ठानं सांगितलं लग्नात, मी जबाबदार राहणार नाही आता. आणि खरंच 14 वर्षाचा वनवास पुढे. म्हणजे हे माझं नाचण्याच्या विरोधातलं बोलणं नाही. नाचायचं तुम्हाला जरूर नाचा. अरे 3 तास नाचायचं तर 9 वाजता नाचणं सुरू करा. 12ला नवरदेव आणा, त्याचं 12:35ला लग्न लावा. तुम्ही 12:35ला नाचणं सुरू करता, 3 तास नाचता, 3:30ला नवरदेव आणता. तुमच्या 3 तासाच्या डिस्कोनं त्याचा जन्माचा डिस्को होतो, याची काय वाट आहे? म्हणून तेव्हाही नाचणं होतं. रामजी कामरूपी घोड्यावर, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण 4ही बंधू नवरदेवाच्या स्वरूपात. रामाचे, लक्ष्मणाचे, भरताचे, शत्रुघ्नाचे मित्र घोड्याच्या पुढे. आपणही वेळ कमीच आहे, 1 तास संपलेला आहे. हात वर करा शूटिंग वाले, फक्त सावरियो म्हणायचं बरं का शेठजी, सावरियो. आपण अयोध्येत आहे एवढं समजायचं. धन्यवाद. सावरियो भजन करो महाराज लोग, परमेश्वर जी भजन मारो असुरनी हाथ और मारो असुरनी सावरियो मारो जानकी वल्लभ सावरियो म्हणायचं. मारो दशरथ नंदन मारो कौशल्यानंदन मारो कौशल्यानंदन मारो असुरनी कांदन मारो असुरनी कांदन मारो दशरथ नंदन मारो असुरनी कांदन सावरियो
चलो सब दर्शन करें वाह, शाबाश शाबाश। दर्शन मंगल बाजे बिना बाजे रंग बाजे बिना बाजे रंग बाजे बिना बाजे रंग बाजे बाजे बिना बाजे डमरू बाजे बजा डमरू भी बाजे बड़ा, चलो सब दर्शन हाँ देवदास जी भजन करो। मेरे राघव की निकली बड़ा, चलो सब दर्शन ब्रह्मा नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे विष्णु नाचे, ब्रह्मा नाचे नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे नाचे विष्णु नाचे शिव जी नाचे शिवजी नाचे बड़ा, चलो सब दर्शन मेरे राघव की निकली बड़ा, चलो सब दर्शन दूल्हा बने सरकार, जोड़ी का जवाब नहीं। बाबने सरकार जोड़ी का जवाब नहीं